हॅलो स्टुडंट्स, ॲटॉमिक फिजिक्सच्या या सिरीजमध्ये आज आपण घेऊन आलो आहोत लेक्चर नंबर 9. या लेक्चर नंबर 9मध्ये आपण डिस्कस करणार आहोत न्यू टॉपिक्स AMPचा, आणि तो खूप इम्पॉर्टंट, तो म्हणजे टोटल अँग्युलर मोमेंटम. टोटल अँग्युलर मोमेंटम, ज्याला आपण कॅपिटल जे ने डिनोट करणार. कशाने डिनोट करणार? कॅपिटल जे. ॲक्च्युअलमध्ये वेक्टर क्वांटिटी असते, सो याला कॅपिटल जे बारने सुद्धा काही डिफरंट बुक्समध्ये डिनोट केलेलं असू शकतं. आता कॅपिटल जे बार नेमका अराईज कसा होतो, की कॅपिटल जे बारची व्हॅल्यू कशा पद्धतीने काढायची, याचं पूर्ण डिस्कशन आपण इथे करणार आहोत. ते अगोदर थोडेसे 2 थिअरी पॉईंट लिहून घ्या. ते 2 थिअरी पॉईंट जर तुम्हाला क्लिअर झाली, त्यानंतर जेची ॲक्च्युअलमध्ये जे काय आहे आणि जेची व्हॅल्यू कशी काढायची, या टर्मिनॉलॉजीज तुमच्या क्लिअर होतील. काय आहे तर बघा, सपोज फॉर सिंगल इलेक्ट्रॉन म्हणजे हायड्रोजन ॲटम और हायड्रोजन लाईक ॲटम असा कुठलाही वन इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे. वन इलेक्ट्रॉन सिस्टीम म्हणजे ज्या ॲटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. तर तसा जो सिंगल इलेक्ट्रॉन असणारा ॲटम्स आहे, त्या ॲटमचं फॉर सिंगल इलेक्ट्रॉन द ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम कॅपिटल एल बार. सिंगल इलेक्ट्रॉन असणारा जो काही ॲटम आहे, त्या ॲटमच्या सिंगल इलेक्ट्रॉनचा जो ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आहे, ज्याला आपण कॅपिटल एल बारने डिनोट करतो, आणि स्पिन अँग्युलर मुवमेंट किंवा स्पिन अँग्युलर मुवमेंट कॅपिटल एस बार. सिंगल इलेक्ट्रॉनचे काय होतात, टुगेदरली कपल होतात, कपल्ड टुगेदर and make capital J bar and starts its precession around capital J bar. म्हणजे काय, यामध्ये झालेले काय बघा. तर सपोज करायचा आहे हा एक सिंगल इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड कॅपिटल एल बार टोटल अँग्युलर मुवमेंट किंवा लिनियर ऑर्बिटल अँग्युलर मुवमेंट वेक्टर त्या इलेक्ट्रॉनचा या डायरेक्शन ओरिएंटेड आहे स्पेसमध्ये, आणि या डायरेक्शन ओरिएंटेड आहे कॅपिटल एस बार. कॅपिटल एस बार मीन्स स्पिन अँग्युलर मुवमेंट आणि कॅपिटल एल बार मीन्स ऑर्बिटल अँग्युलर मुवमेंट. या दोन वेक्टरची काय होतात, तर व्हेक्टोरियल ॲडिशन होती, आणि त्यापासून काय होतात, कॅपिटल जे बार फॉर्म होतो. कॅपिटल जे बार व्हेक्टोरियल कसा फॉर्म होतो, तर कॅपिटल एल बार प्लस कॅपिटल एस बार. तर कॅपिटल एल बार काय आहे, तर हा आहे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंट, आणि कॅपिटल एस बार काय आहे, स्पिन अँग्युलर मुवमेंट. आणि या दोघा जणांच्या व्हेक्टर ॲडिशन पासून काय बनतो, कॅपिटल जे बार फॉर्म होतो, जो कॅपिटल जे बार काय आहे, टोटल अँग्युलर मुवमेंट. सो व्हेक्टोरियल ह्या कशा प्रकारे फॉर्म होतो हे तर कळालं, पण आपण क्वांटम नंबर्समध्ये हे पण शिकलेलो आहोत की काय, स्मॉल जे जो काय आहे, टोटल अँग्युलर क्वांटम नंबर काय करतो, तर हा जे जो आहे हा काय करतो, L प्लस एस व्हॅल्यू टेक्स प्लेस करतो L मायनस एसच्या मॉड्युलसपासून L प्लस एसच्या मॉड्युलसनं इन डिफरन्स ऑफ 1 आणि जे कांट बी 0.
तुम्हाला एखाद्या बुकमध्ये कुठे स्मॉल जे म्हणजे टोटल अँग्युलर क्वांटम नंबरची व्हॅल्यू जर 0 मिळत असेल ना, तर समजून चालायचं तिथे काहीतरी प्रिंट मिस्टेक झालेली आहे. का? कारण की जेची व्हॅल्यू कधीच 0 नसते. जेची व्हॅल्यू कधीच 0 नसते. जे काय आहे, तर जे आहे टोटल अँग्युलर क्वांटम नंबर. टोटल अँग्युलर क्वांटम नंबर हे क्वांटम नंबर्समध्ये आपण बघितलेलं आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो आहे एल बार यांची वेक्टर ॲडिशन आपण केलीच नाही. याची वेक्टरली कशी ॲड होती नाही, दोन वेक्टरची ॲडिशन कशी करत असतो आपण. सपोज करायचं हा पॉईंट आहे, या पॉईंटपासून इकडे हा एल बार डायरेक्टेड आहे आणि याच पॉईंटपासून इथे हा इकडे एस बार डायरेक्टेड आहे. इकडे एस बार डायरेक्टेड आहे. या दोन वेक्टरचे वेक्टर ॲडिशन जर करायचे असेल तर वेक्टर अल्जेब्राच्या अकॉर्डिंग आपण या दोन वेक्टरची ॲडिशन कशी करत असतो, तर पहिल्या वेक्टरच्या हेडवर दुसऱ्या वेक्टरचे टेल आणि हा जो असतो रिझल्टंट, हा काय असतो रिझल्टंट, या दोन वेक्टरची ॲडिशन. हा जो आहे रिझल्टंट हा असेल जे बार, जो असेल कॅपिटल एल बार प्लस एस बार. आता इथे डायग्राममध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, याला तुम्ही काय केली, थोडी मोठी डायग्राम काढून व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायचं. समजण्यासाठी दुसरं बघा की हा आहे एल बार, एल बारपासून हा आहे वेक्टर एस बार, एल बारच्या हेडपासून, एल बारच्या टेलपासून ते एस बारच्या हेडपर्यंत जो जाणारा वेक्टर असेल तो वेक्टर असेल जे बार, तो वेक्टर असेल जे बार. आणि सपोज करू आपण थिटा जो आहे, हा थिटा काय आहे, ती एल बार आणि एस बारमध्ये असणारा अँगल आहे. थिटा काय, एल बार आणि एस बारमधला अँगल. आता आपल्याला या अँगलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो आपल्याला रिलेशन माहिती आहे आता, जे बार इज इक्वल टू असतो एल बार प्लस एस बार. मग आपण काय करूया, जे बारचं जे बार सोबत डॉट प्रोडक्ट घेऊ, म्हणजेच जे बार डॉट जे बार इज इक्वल टू एल बार प्लस एस बार डॉट एल बार प्लस एस बार. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे की सपोज वेक्टर ए बार आणि वेक्टर बी बार असे दोन कुठलेही जनरल वेक्टर असतील, या वेक्टरचा डॉट प्रोडक्ट कसा रिप्रेझेंट करतो असतो आपण, पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड आणि कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. कॉस ऑफ अँगल बिटवीन देम हा जनरल फॉर्म्युला आहे. सो लेफ्ट हँड साईडला जे बार डॉट जे बार आहे, तर आपल्याला काय मिळेल, जे वेक्टरची मॅग्निट्यूड परत जे वेक्टरची मॅग्निट्यूड आणि दोन्ही वेक्टर एका सेम डायरेक्शन नाही. सो कॉस दोन सेम वेक्टरमधला अँगल काय असणार, 0, कॉस 0. राईट हँड साईडला काय आहे, एल बार डॉट एल बार डॉट एल बार, म्हणजे याला आपण एक्सपांड करू. राईट हँड साईडचे दोन ब्रॅकेट जे आहे ते दोन ब्रॅकेटचे जर मल्टिप्लिकेशन केले तर आपल्याला काय मिळेल, पहिली एल बार डॉट एल बार प्लस एल बार डॉट एस बार प्लस एस बार डॉट एल बार प्लस एस बार डॉट एस बार. याला परत एक्सपांड केलं तर हा मिळेल आपल्याला एल स्क्वेअर, हा मिळेल ट्वाईस एल एस कॉस थिटा आणि हा मिळेल एस स्क्वेअर. आणि राईट हँड साईडला मिळेल तुम्हाला जे स्क्वेअर. सिमिलर जसं इथं कॉस 0 आहे तसं इथे कॉस 0 असेल, इथे कॉस 0 असेल, एल आणि एसमध्ये इथे काहीतरी समथिंग अँगल असेल आणि डॉट प्रोडक्ट काय असतो, कॉम्युटेटिव्ह असतो. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट कॉम्युटेटिव्ह असतो. सो आपण कॉम्युटेटिव्हच्या प्रॉपर्टीचा यूज करून काय केलं, एल बार डॉट एस बार प्लस एस बार डॉट एल बारला 2 एल बार डॉट एस बार रिप्रेझेंट केलं. एल ही एल बारची मॅग्निट्यूड आहे, एस ही एस वेक्टरची मॅग्निट्यूड आहे. ओके, मग यावरून आपल्याला काय काढायचं आहे, अँगल काढायचा आहे थिटा. यामध्ये थिटा काय आहे, तर थिटा हा आहे अँगल कशामधला, बिटवीन वेक्टर एल बार अँड एस बार. मग यालाच आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, कॉस ऑफ एल बार कॉमा एस बार, म्हणजे एल बार कॉमा एल बार आणि एस बार दोन वेक्टर्समधला अँगल. याची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, जे स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर मायनस एस स्क्वेअर अपॉन ट्वाईस एल एस मायनस एल जे स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर मायनस एस स्क्वेअर अपॉन ट्वाईस एल एस. ह्या व्हॅल्यूला करायचे केअरफुली नोट. काय, कॉस थिटा विच इज इक्वल टू जे स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर मायनस एस स्क्वेअर अपॉन ट्वाईस एल एस.
आणि इथे लिहायचं आहे की थिटा हा काय आहे, अँगल किंवा अँगल थिटा इज अँगल बिटवीन एल बार अँड एस बार. एल बार आणि एस बार या दोन वेक्टर्समधला थिटा हा अँगल आहे. हा फॉर्म्युल्याला करायचा आहे स्टार मार्क. या फॉर्म्युल्याला स्टार मार्क करायचा. मग क्वांटम मेकॅनिकली आपल्याला माहिती आहे, क्वांटम मेकॅनिक्स काय सांगते की अकॉर्डिंग टू क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम मेकॅनिक्समध्ये तुम्ही एल बार इज इक्वल टू एल स्टार एच क्रॉस ही क्वांटिटी बघितली आहे. सो यावरून तुम्ही काय सांगू शकता, एल बार डॉट एल बार इज इक्वल टू एल बार डॉट एल बार इज इक्वल टू सॉरी एल बार इज इक्वल टू एल स्टार एच क्रॉस नसतो तर एल स्क्वेअर इज इक्वल टू असतो. एल बार इज इक्वल टू एल स्टार एच क्रॉस. एल बार डॉट एल बार काय मिळेल तुम्हाला, एल स्टार एच क्रॉस इंटू एल स्टार एच क्रॉस म्हणजे एल स्टार स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर. ज्या वीनं आपण एल बार रिप्रेझेंट केला त्याच वीनं क्वांटम मेकॅनिक्समध्ये एस बार सुद्धा आपण रिप्रेझेंट करत असतो स्मॉल एस स्टार इंटू एच क्रॉस. मग याच्यावरनं तुम्हाला एस स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळेल, स्मॉल एस स्टार स्क्वेअर इंटू एच क्रॉस स्क्वेअर. आणि याच सेम पॅटर्ननं जे बारची व्हॅल्यू असते स्मॉल जे स्टार एच क्रॉस. यावरनं तुम्हाला जे स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळते, स्मॉल जे स्टार स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर. या सर्व व्हॅल्यू जर का तुम्ही या इक्वेशन 1 मध्ये पुट केल्या किंवा हा स्टार मार्क केलेल्या इक्वेशनमध्ये पुट केल्या तर ते इक्वेशन कसं कन्वर्ट होतं, तर ते इक्वेशन कन्वर्ट होतं कॉस ऑफ थिटा विच इज इक्वल टू जे स्टार स्क्वेअर मायनस एल स्टार स्क्वेअर मायनस एस स्टार स्क्वेअर अपॉन ट्वाइस एल स्टार एस स्टार ट्वाइस एल स्टार एस स्टार. हा एक अनदर वे आहे रिप्रेझेंटेशन ऑफ अँगल थिटा बिटवीन टू वेक्टर्स एल बार आणि एस बार. यामध्ये जे स्टार काय आहे, तर जे स्टार आहे अंडर रूट ऑफ जे प्लस 1. एल स्टार काय आहे, एल स्टार आहे अंडर रूट ऑफ एल प्लस 1. आणि एस स्टार काय आहे, तर एस स्टार आहे अंडर रूट ऑफ एस प्लस अंडर रूट ऑफ एस प्लस 1 अंडर रूट ऑफ एस प्लस 1. म्हणजे यावर तुम्हाला क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारू शकता, तर बघा यावर क्वेश्चन्स कसा विचारू शकता. फॉर 1s इलेक्ट्रॉन, फॉर 1s इलेक्ट्रॉन, 1s इलेक्ट्रॉन आहे, 1s इलेक्ट्रॉनसाठी फाइंड थिटा असा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकता की 1s इलेक्ट्रॉन आहे त्या 1s इलेक्ट्रॉन आहे त्या 1s इलेक्ट्रॉनचा अँगल थिटा फाइंड करायचा. थिटा काय आहे, अँगल थिटा इज बिटवीन कॅपिटल एल बार आणि एस बार दोन वेक्टरमधला अँगल आहे. सो 1s इलेक्ट्रॉनला आपण कसं लिहू शकतो, 1s इलेक्ट्रॉन एक सिंगल इलेक्ट्रॉन आहे, सिंगल इलेक्ट्रॉनच्या करस्पॉन्डिंग स्पिनची व्हॅल्यू हाफ. एस स्टेटच्या करस्पॉन्डिंग अँग्युलर मुवमेंट ऑर्बिटल क्वांटम नंबर काय आहे, तर 0. मग जेची व्हॅल्यू काय असणार, जे एल मायनस एस टू एल प्लस 1. जीची व्हॅल्यू मिळणार तुम्हाला हाफ, जीची व्हॅल्यू काय मिळणार, हाफ मिळणार. बघा आता यामध्ये क्वेश्चन आपला थोडा मिस झालेला आहे. मिस असं झालेलं आहे कारण की एलची व्हॅल्यू जर 0 आली, एलची व्हॅल्यू 0 आली मग एल बार वेक्टर फॉर्मच होणार नाही स्पेसमध्ये. कारण एलची व्हॅल्यू, एल बार काय सांगतो तुमचा एल स्टार एच क्रॉस. एल स्टार असतो अंडर रूट ऑफ एल प्लस 1 एच क्रॉस. आता एलची व्हॅल्यू जर 0 झाली स्मॉल एलची तर कॅपिटल एल वर फॉर्म होणार नाही. पण याच्याऐवजी 1sच्या ऐवजी तुम्ही जर 1p घेतला तर मग इथे एलची सम नॉन झिरो व्हॅल्यू मिळेल. मग त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, या फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल एल स्मॉल एस आणि स्मॉल जीच्या व्हॅल्यू पुटअप करून अँगल थिटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. ओके. त्यानंतर नेक्स्ट यामध्ये अँग्युलर मोमेंटममध्येच कंटिन्यू काय, इफ वी पुट
जर आपण काय केलं, पुट केलं, इफ वी पुट अन ॲटम इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, जर आपण ॲटमला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लूट केलं, देन द टोटल अँग्युलर मोमेंटम किंवा टोटल अँग्युलर मोमेंट कॅपिटल जे बार starts its precession around magnetic field. ज्या पद्धतीनं ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये त्याचं प्रिसेशन करते ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम, ज्या पद्धतीनं स्पिन अँग्युलर मोमेंट एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये त्याचं प्रिसेशन करते, सिमिलर वेनं टोटल अँग्युलर मोमेंटम हे सुद्धा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये त्याचं प्रिसेशन करते. ज्या प्रिसेशनला काय म्हटलंय आपण, ज्या प्रिसिशनला किती आपण ऑर्बिटशी असोसिएटेड असणाऱ्या लार्मर प्रिसिशन म्हटलं, सिमिलर वेचं प्रिसिशन काय करतो, हा टोटल अँग्युलर मोमेंटम वेक्टर जे बार सुद्धा त्याचं प्रिसिशन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड भोवती करत असते. मग यावरनं आपल्याला ऑकर होतो तो म्हणजे म्यूजे बार. तर म्यूजे बार काय आहे, तर हा आहे मॅग्नेटिक मोमेंट associated with total angular movement. टोटल अँग्युलर मोमेंटशी असोसिएटेड मॅग्नेटिक मोमेंट आहे म्यूजे केव्हा ऑकर होतो, ज्यावेळेस कॅपिटल जे बार हा वेक्टर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये किंवा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्समध्ये स्वतःचं प्रिसेशन करायला सुरुवात करतो त्यावेळेस. ओके, आणि या म्यूजेचं एक्सप्रेशन ऑकर होतं बघा, म्यूजे इज इक्वल टू मायनस जी जे ई अपॉन ट्वाइस एम इंटू जी बार, ई अपॉन ट्वाइस एम इंटू जी बार. याला द्यायचं इक्वेशन नंबर 2. आता ही जी क्वांटिटी ई अपॉन ट्वाइस एम हे तर आपल्याला माहिती आहे काय, तर मॅग्नेटो गायरेक रेशोवाली क्वांटिटी आहे. यामध्ये बघा ही नवीन क्वांटिटी दिसते काय आली, जी जे. व्हॉट इज इट डी जे, जी जे जो आहे स्मॉल जी जे हा आहे तुमचा लँडेज स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टर. खूप इम्पॉर्टंट आहे, याचं एक्सप्रेशन पण लिहून घ्यायचं आणि केअरफुली नोट करायचं आहे. जी जे लँडेज स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टरचं एक्सप्रेशन आहे, जी जे इज इक्वल टू 1 प्लस जे प्लस 1 मायनस एल प्लस 1 प्लस एस प्लस 1 अपॉन 2 जे प्लस 1. मोस्ट इम्पॉर्टंट लँडेज स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टरचा हा जो फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तो बघायचा आहे कसा व्यवस्थित. 1+1 ही जी क्वांटिटी आहे, ही क्वांटिटी या रेशोच्या येणाऱ्या क्वांटिटी सोबत ॲड आहे पाहिजे बरं का. म्हणून या वाढलेल्या समोरच्या क्वांटिटीला ब्रॅकेट करून घ्या. यामध्ये बघा एल वाली क्वांटिटी मायनस आहे, एस वाली क्वांटिटी प्लस आहे. हा काय आहे तुमचा लँडेज स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टर. आणि तुम्हाला अल्टरनेट इयर म्हणजे 2020, 2019, 18 प्रत्येक वेळेस एक 2 मार्कचा क्वेश्चन या स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टरवर विचारणार. लँडेज स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टरवर क्वेश्चन राहणार एक 2 मार्क्स. ओके, लास्ट इयरला आलता, 2019 मध्ये होता, 18 मध्येही होता. लँडेज स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टरवर क्वेश्चन राहतो. ओके, याची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची. सपोज करायचं आपण एक्झाम्पल घेऊ, एक एक्झाम्पल घेऊ. पहिलावालं
कुठलं एक्झाम्पल घेऊ तेच 1s इलेक्ट्रॉन 1s इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड फॉर 1s इलेक्ट्रॉन याला कसं लिहू आपण याला लिहू आपण फॉर 1s इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट जी जे किंवा स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करा असं सुद्धा विचारू शकता. आता 1s इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड तुम्हाला या जी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी एक स्मॉल जी टर्म लागते, एक एल लागते आणि एक एस लागते, 3 टर्म लागतात. 1s इलेक्ट्रॉनच्या करस्पॉन्डिंग एल एस आणि जेच्या टर्म कॅल्क्युलेट करणे एक पहिली टास्क असते आपल्यासमोर. 1s इलेक्ट्रॉनमध्ये एलची व्हॅल्यू काय आहे, एस स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल आहे 0, एक व्हॅल्यू मिळाली. 1s एक सिंगल इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड स्पिन किती असतो, हाफ असतो, दुसरी व्हॅल्यू मिळाली आणि जे काय करतो एल मायनस एस टू एल प्लस वन व्हॅल्यू डिस्प्लेस करतो. ज्या अर्थी एलची व्हॅल्यू 0 आहे त्या अर्थी जेची व्हॅल्यू पण काय असणार, एसची जी व्हॅल्यू आहे तीच असणार, म्हणजे इथे काय मिळणार तुम्हाला, हाफ मिळणार. मग आता एलची एसची आणि जीच्या तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या, तिन्ही व्हॅल्यू पुट करणार आपण या जीच्या एक्सप्रेशनमध्ये. कशामध्ये, जीमध्ये काय पुट करणार, जीचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा अगोदर, 1 प्लस जे प्लस 1 मायनस एल प्लस 1 प्लस एस प्लस 1 डिवायडेड बाय 2 जे प्लस 1 जे प्लस 1. मग या फॉर्म्युल्यामध्ये एल एस आणि जेच्या त्या अगोदरच्या व्हॅल्यू पुटअप करणार. हे सर्व व्हॅल्यू पुट केल्यात आपल्याला काय मिळेल, हाफ प्लस 1, एलची व्हॅल्यू 0 प्लस हाफ प्लस 1 डिवायडेड बाय 2 इंटू हाफ प्लस 1, 2 इंटू हाफ प्लस 1. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला मिळेल 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. म्हणजे लँडेड स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टरची व्हॅल्यू किती मिळाली, 2. किती मिळाली, 2 मिळाली. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला सेटमध्ये विचारतात, ज्यामध्ये तुम्हाला जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा असं विचारतात. ओके, जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले जीचा फॉर्म्युला लक्षात राहणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही हा जीवाला फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला खूप केअरफुली लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट, जर इफ झेड कंपोनंट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट इज आस्क्ड. असं गरजेचं नाही की तुम्हाला मॅग्नेटिक मोमेंटचाच कंपोनंट विचारेल, तर झेड कंपोनंट सुद्धा विचारू शकता. म्हणजे झेड कंपोनंट कसा कॅल्क्युलेट करणार आपण, म्यू जेचा झेड कंपोनंट हा काय असेल, मायनस जी जे ई अपॉन ट्वाईस एम आणि जे झेड काय असेल, जे झेडची व्हॅल्यू असेल, जसा एल झेडची व्हॅल्यू एम एल एच क्रॉस होती, एस झेडची व्हॅल्यू एस एल एच क्रॉस एस एम एच क्रॉस होती, जी झेडची व्हॅल्यू काय असणार, एम जे एच क्रॉस, याची व्हॅल्यू काय असेल, मायनस जी जे ई अपॉन ट्वाईस एम एम जे एच क्रॉस आहे झेड कंपोनंट. यामध्ये एम जे जो असेल, एम जे काय असेल मग, मॅग्नेटिक टोटल अँगुलर क्वांटम नंबर. काय असेल एम जे, मॅग्नेटिक टोटल अँगुलर क्वांटम नंबर. ओके, झेड कंपोनंट विचारला तर या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट करू शकता. परत एम जे काय करेल, एम जे 2j प्लस 1 व्हॅल्यूज टेक्स प्लेस करेल, एम जे 2j प्लस 1 व्हॅल्यू टेक्स प्लेस करेल, स्टार्टिंग फ्रॉम मायनस जे टू प्लस जे इन डिफरन्स ऑफ इंटिजर डिफरन्स ऑफ 1. इंटिजर डिफरन्स ऑफ 1 काय करेन, एम जे 2j प्लस 1 व्हॅल्यूज टेक्स प्लेस करेल, 2j प्लस 1 व्हॅल्यूज टेक्स प्लेस करेल. त्यानंतर खूप इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज आहे बघा AMP मध्ये, ॲटॉमिक मॉलिक्युलर फिजिक्समध्ये, ती म्हणजे स्पेक्ट्रोस्कोपिक टर्म नोटेशन. स्पेक्ट्रोस्कोपिक टर्म काय, स्पेक्ट्रोस्कोपिक टर्म. स्पेक्ट्रोस्कोपिक टर्म रिप्रेझेंट करत असतो आपण बघा, एन एल जे आणि एचएस रेसिप्रोकलला ट्वाईस एस प्लस 1, एन एल जे ट्वाईस एस प्लस 1. हे काय आहे तुमची टर्म,
स्पेक्ट्रोस्कोपिक टर्मचं हे आहे नोटेशन. स्पेक्ट्रोस्कोपिक टर्मचं हे काय आहे नोटेशन. यामध्ये एन काय आहे तर एन आहे तुमचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर. एन काय आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. जे काय आहे टोटल अँग्युलर क्वांटम नंबर. एल काय आहे ऑर्बिटल क्वांटम नंबर. ऑर्बिटल क्वांटम नंबर. एस काय आहे स्पिन क्वांटम नंबर. स्पिन क्वांटम नंबर. एस काय आहे स्पिन क्वांटम नंबर. आणि टॉईस एस प्लस वन जी आहे ना तर टॉईस एस प्लस वन या क्वांटिटीला म्हणतात मल्टिप्लिसिटी. टॉईस एस प्लस वनला काय म्हणतात मल्टिप्लिसिटी. म्हणजे स्पेक्ट्रल टर्म किती वेळा रिपीट होणार हे कशावरून कॅल्क्युलेट करत असतो आपण या मल्टिप्लिसिटी व्हॅल्यूवरून. परत एकदा बघा स्पेक्ट्रल टर्मला कशा पद्धतीने रिप्रेझेंट करत असतो आपण एल जे न्यूमरेटरला टॉईस एस प्लस वन आणि एल. या हे तुमचं टर्म रिप्रेझेंटेशन. टर्म रिप्रेझेंटेशन रिप्रेझेंटेशन टर्म रिप्रेझेंटेशन. ओके टर्म रिप्रेझेंटेशन. example for example for n is equal to 1 state हायड्रोजन ॲटम और हायड्रोजन लाइक ॲटम मधले n is equal to 1 स्टेट मध्ये n is equal to 1 स्टेटच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला डिफरंट टर्म्स लिहायचे आहेत. n is equal to 1 च्या करस्पॉन्डिंग डिफरंट टर्म्स लिहायचे आहेत. आता आपल्याला माहिती आहे n is equal to 1 स्टेटच्या करस्पॉन्डिंग l च्या कुठले कुठले व्हॅल्यूज पॉसिबल असतात. l च्या व्हॅल्यूज असतात 0 1 सो ऑन अप टू n-1 पर्यंत व्हॅल्यूज पॉसिबल असतात. जर इटसेल्फ n ची व्हॅल्यू जर 1 आहे तर l च्या व्हॅल्यूज काय असतील l च्या व्हॅल्यूज असतील सिम्पली 0. म्हणजे n इज इक्वल टू 1 स्टेटच्या करस्पॉन्डिंग l ची व्हॅल्यू काय असणार 0 असणार. n इज इक्वल टू 1 स्टेटमध्ये एक सिंगल इलेक्ट्रॉन असणार आणि सिंगल इलेक्ट्रॉनच्या करस्पॉन्डिंग s ची व्हॅल्यू काय असणार फक्त हाफ असणार. सिंगल इलेक्ट्रॉनच्या करस्पॉन्डिंग s ची व्हॅल्यू हाफ असणार. मग जे काय करतो तुमचा l-s टू l+s व्हॅल्यूज एक्सप्रेस करतो. सो इथे जर ज्या अर्थी l 0 आहे त्या अर्थी s ची व्हॅल्यू जी आहे तीच व्हॅल्यू कशी असणार j ची असणार. म्हणून j ची व्हॅल्यू काय मिळणार हाफ मिळणार. n इज इक्वल टू 1 l इज इक्वल टू 0 s इज इक्वल टू हाफ आणि j इज इक्वल टू हाफ. या सर्व टर्म्स काय करायचे आहेत या टर्मशिपमध्ये रिप्रेझेंट करायचे आहेत. टर्मशिपमध्ये रिप्रेझेंट करायचे आहेत. सो काय मिळणार तुम्हाला n ट्वाइस s प्लस 1 l j ही मिळणार तुम्हाला 1 2 इंटू हाफ प्लस 1 जे l इज इक्वल टू 0 च्या करस्पॉन्डिंग कुठली स्टेट आहे तर यस स्टेट. l इज इक्वल टू 0 च्या करस्पॉन्डिंग यस स्टेट आणि j ची व्हॅल्यू हाफ. यावरून तुम्हाला टर्म काय मिळाली 1 2s हाफ 1 2s हाफ 1 2s हाफ ही मिळाली तुम्हाला स्पेक्ट्रल टर्म. ही मिळाली स्पेक्ट्रल टर्म काय फॉर n इज इक्वल टू 1 स्टेट the spectral term is किती आहे स्पेक्ट्रल टर्म तो 1 2s हाफ 1 2s हाफ ही मिळाली तुम्हाला स्पेक्ट्रल टर्म असोसिएटेड विथ n इज इक्वल टू 1 ऑर्बिट. n इज इक्वल टू 1 ऑर्बिट. आता बघा ज्यांना n इज इक्वल टू 1 स्टेट वाली स्पेक्ट्रल टर्म कळाली नसेल त्यांनी सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा n इज इक्वल टू 2 स्टेट मध्ये n इज इक्वल टू 2 स्टेट. सो n इज इक्वल टू 2 स्टेट मध्ये l च्या कुठले कुठले व्हॅल्यू पॉसिबल असणार. एक असेल l इज इक्वल टू 1 आणि दुसरी असेल l इज इक्वल टू 0 आणि l इज इक्वल टू 1 या दोन व्हॅल्यूज l च्या पॉसिबल असेल फॉर n इज इक्वल टू 2 स्टेट. s ची व्हॅल्यू तर हाफच असेल का कारण की एक सिंगल इलेक्ट्रॉनच आहे. सो s ची व्हॅल्यू आहे हाफ. आता j च्या व्हॅल्यूज असतात l-s टू l+s. आता इथे l आणि s चे दोन कॉम्बिनेशन पॉसिबल होऊ शकतात. कोणते l, s चे एक कॉम्बिनेशन असेल 0 हाफ आणि एक कॉम्बिनेशन असेल 1 हाफ. आपण काय करू 0 हाफच्या करस्पॉन्डिंग j ची व्हॅल्यू काढू. 0 हाफच्या करस्पॉन्डिंग j ची व्हॅल्यू मिळणार सिम्पली हाफ आणि 1 हाफच्या करस्पॉन्डिंग j ची व्हॅल्यू मिळणार हाफ आणि
3/2, हाफ आणि 3/2. हाफ आणि 3/2 कशी मिळाली? जे व्हॅल्यूज एक्सप्रेस करणार फ्रॉम L - S टू L + S. Lची व्हॅल्यू जर का 1 आहे, Sची व्हॅल्यू हाफ आहे, तर 1 - हाफ म्हणजे हाफ, 1 + हाफ म्हणजे 3/2. ओके, म्हणजे Nची व्हॅल्यू 2, Lची व्हॅल्यू 0, 1 आणि जेच्या पण व्हॅल्यूज L = 0 च्या करस्पॉन्डिंग जेची एक व्हॅल्यू आणि L = 1 च्या करस्पॉन्डिंग जेच्या 2 व्हॅल्यूज. तर बघा एकदा, Nची व्हॅल्यू तर सेम आहे 2, Lची व्हॅल्यू 0, Sची व्हॅल्यूज हाफ आणि जेची व्हॅल्यू हाफ. याच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म काय मिळणार तुम्हाला? 2s हाफ. या कॉम्बिनेशनच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म मिळाली ही. दुसरी स्पेक्ट्रल टर्म मिळेल N = 2, L = 1, S = हाफ आणि J = हाफ. याच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म काय मिळणार तुम्हाला? 2p. इथे p का? कारण L = 1 च्या करस्पॉन्डिंग कुठली स्टेट आहे? तर p स्टेट. 2p हाफ, 2p हाफ. तिसरी N = 2, L = 1, S = हाफ आणि J = 3/2. याच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म मिळणार ती म्हणजे कुठली असणार? 2p 3/2, 2p 3/2. म्हणजेच इथून काय सांगू शकतो आपण? N = 1 स्टेट च्या करस्पॉन्डिंग 1 2s हाफ स्पेक्ट्रल टर्म आहे आणि N = 2 स्टेटच्या करस्पॉन्डिंग एक आहे 2s हाफ, 2p हाफ आणि 2p 3/2. N = 1 स्टेटच्या करस्पॉन्डिंग एक स्पेक्ट्रल टर्म, N = 2 च्या करस्पॉन्डिंग 3 स्पेक्ट्रल टर्म, N = 2 च्या करस्पॉन्डिंग 3 स्पेक्ट्रल टर्म. अशा डिफरंट N व्हॅल्यूजसाठी तुम्ही डिफरंट स्पेक्ट्रल टर्म कॅल्क्युलेट करू शकता. N = 1 साठी N = 2 साठी मी कॅल्क्युलेट करून दिले. तुम्ही काय करायचं? N = 3, N = 4 या स्टेटच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म काय करायचे आहेत? कॅल्क्युलेट करायचे आहेत. याच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म काय करायचे आहेत? कॅल्क्युलेट करायचे आहेत. हे तुमच्यासाठी होमवर्क टास्क आहे. ओके, हे तुमच्यासाठी होमवर्क टास्क आहे. आता स्पेक्ट्रल टर्म तर आपण कॅल्क्युलेट केल्या. आता इथून पुढे येतो आपला मेन टॉपिक, तो म्हणजे फाईन स्ट्रक्चर. तो म्हणजे काय? फाईन स्ट्रक्चर. फाईन स्ट्रक्चर. फाईन स्ट्रक्चर म्हणजे काय? तर आपण सांगितलेलं होतं बोहर्स मॉडेलमध्ये N = 3 टू N = 2 हे जे ट्रान्झिशन आहे, N = 3 टू N = 2 ट्रान्झिशन in hydrogen atom is distributed into 5 components. यालाच आपण फाईन स्ट्रक्चर म्हटलं होतं. का? कारण बोहर्स मॉडेलने आपल्याला काय सांगितलं होतं? N = 3 लेवल म्हणजे ही लेवल असेल, N = 2 म्हणजे ही लेवल असेल. आणि या दोन्हीमध्ये फक्त हेच ट्रान्झिशन पॉसिबल आहे असं आपल्याला कोणी सांगितलं होतं? बोहर्स मॉडेलने फक्त हेच एकच ट्रान्झिशन पॉसिबल आहे, N = 3 टू N = 2 हे असं बोहर्स मॉडेलने सांगितलं होतं. या लाईनच्या करस्पॉन्डिंग जे असेल ही काय असेल? तर फर्स्ट लाईन होती बाल्मर सिरीजची. बट फाईन स्ट्रक्चर म्हणजे काय? तर ज्या वेळेस आपण हे ट्रान्झिशन जे आहे तर हे N = 3 टू N = 2 हे हाय रिझॉल्विंग मायक्रोस्कोप, कुठे? हाय रिझॉल्विंग मायक्रोस्कोप, खूप हाय रिझोल्युशन असणाऱ्या मायक्रोस्कोप खाली जेव्हा आपण हे ट्रान्झिशन ऑब्झर्व केलं तेव्हा आपल्याला दिसलं की हे जे ट्रान्झिशन आहे किती 5 कंपोनंटमध्ये स्प्लिट झाले. म्हणजे एक सिंगल वेवलेंथ नसून इथे काय आहे तर 5 डिफरंट वेवलेंथ आहेत. मग आता मेन प्रश्न पडला की ह्या 5 डिफरंट वेवलेंथ नेमक्या आल्या कशा? त्या 5 डिफरंट वेवलेंथ आल्या कशा? तर याला रिझन होतं की कशामुळे होते ते 5 डिफरंट कंपोनंट? तर ते होतं स्पिन ऑर्बिट इंटरॅक्शन. कशामुळे होती? तर 5 स्पेक्ट्रल टर्म ऑप्टन कशामुळे झाले आपल्याला 5 कंपोनंट? तर स्पिन ऑर्बिट इंटरॅक्शनमुळे ते 5 कंपोनंट ऑप्टेन झाले. स्पिन ऑर्बिट इंटरॅक्शन म्हणजे काय? स्पिन ऑर्बिट इंटरॅक्शन म्हणजे काय? तर कपलिंग ऑफ स्पिन क्वांटम नंबर
spin quantum number and orbital quantum number of an electron in nth shell of हायड्रोजन ॲटम. म्हणजे काय, त्याला रिझन काय होतं, तर nth शेल, हायड्रोजन ॲटमच्या nth शेलमध्ये जो काही इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय, तर सपोज करू आपण हा न्यूक्लियस आहे आणि ह्या न्यूक्लियसपासून ही nth नंबरची शेल आहे आणि nth शेलमध्ये हा इलेक्ट्रॉन आहे, हा रिव्हॉल्व करतोय. ज्या शेलमध्ये आहे त्या शेलच्या करस्पॉन्डिंग एक एल व्हॅल्यूज असेल आणि ह्या इलेक्ट्रॉनचा एक स्पिन क्वांटम नंबर आहे. या दोन व्हॅल्यूज, दोन क्वांटम नंबर त्या इलेक्ट्रॉनशी डिसोसिएटेड आहेत, हे आपल्याला वेक्टर ॲटम मॉडेलने सांगितलं. तर मग या nth स्टेटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनचा हा एस बार आणि हा एल बार टुगेदरली कपल्ड होतात आणि त्यापासून स्मॉल जे बार हा क्वांटम नंबर नवीन क्रिएट होतो. जे स्मॉल जे क्वांटम नंबरबद्दल आपण डिस्कशन ऑलरेडी अगोदर केलेलेच आहे. आणि एल, एस आणि जे या तिन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे काय होतं, तर तुमच्याकडे एक स्पेक्ट्रल टर्म तयार होते. काय तयार होते, स्पेक्ट्रल टर्म. मग एन इज इक्वल टू 3 लेवलच्या करस्पॉन्डिंग काही स्पेक्ट्रल टर्म तयार होतील आणि एन इज इक्वल टू 2 लेवलच्या करस्पॉन्डिंग काही स्पेक्ट्रल टर्म तयार होतील. आणि इलेक्ट्रॉन काय करेल, एन इज इक्वल टू 3 लेवलच्या स्पेक्ट्रल टर्ममधून एन इज इक्वल टू 2 लेवलच्या एका डिफरंट स्पेक्ट्रल टर्ममध्ये ट्रान्झिशन करेल आणि त्या ट्रान्झिशनचे करस्पॉन्डिंग तुम्हाला स्पेक्ट्रल लाईन, काय, त्या ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला स्पेक्ट्रल लाईन ऑब्टेन होईल. आणि ती स्पेक्ट्रल लाईन अशा डिफरंट एन इज इक्वल टू 3 टू एन इज इक्वल टू 2 या ट्रान्झिशनमध्ये आपल्याला 5 स्पेक्ट्रल लाईन ऑब्टेन होतात. सो जे हायड्रोजन ॲटममध्ये जे काही एन इज इक्वल टू 3 टू एन इज इक्वल टू 2 ही स्पेक्ट्रल ट्रान्झिशन जी बाल्मर सिरीजची फर्स्ट लाईन होती ती 5 कंपोनंटमध्ये विजिबल रिजनमध्ये डिस्ट्रीब्यूट झाली. कशामुळे, तर स्पेक्ट्रल ट्रान्झिशनमुळे. कशामुळे, स्पेक्ट्रल ट्रान्झिशन. तर आपण हायड्रोजन ॲटमचं फाईन स्ट्रक्चर पूर्ण डिराईव्ह नाही करणार, याचा फक्त एक सिम्पलेस्ट फॉर्म्युला आहे, जो फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि त्यावरनं तुम्हाला एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला तर तुम्ही सिम्पली त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि आन्सर कॅल्क्युलेट करू शकता. ओके, तो क्वेश्चन तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो मी. काय, तो फॉर्म्युला आहे टर्म शिफ्ट. कशाचा फॉर्म्युला आहे, टर्म शिफ्ट ऑफ एनर्जी लेवल इन हायड्रोजन ॲटम और हायड्रोजन लाइक ॲटम. हायड्रोजन ॲटम और हायड्रोजन लाइक ॲटममध्ये टर्म शिफ्ट कॅल्क्युलेट करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कसा डिराईव्ह केला याकडे फोकस नाही करायचा, कारण तो खूप कॉम्प्लिकेटेड आहे. एखाद्याला जर वाटलं असेल कोणाला तर त्यांनी काय करायचं आहे, जे बुक आहे कोणाचं, राजकुमार, या राजकुमारच्या बुकमधून रेफर करू शकता. हा वाला फॉर्म्युला कसा आला ते. काय आहे, डेल्टा टी टर्म शिफ्टचा फॉर्म्युला आहे आर इन्फिनिटी. आर इन्फिनिटी काय आहे, तर रेडबर्ग्स कॉन्स्टंट आहे किंवा हायड्रोजन ॲटमच्या न्यूक्लियसचा मास इन्फिनिटी अजून केलं तेव्हा अल्फा स्क्वेअर झेडची पॉवर 4 अपॉन एन क्यूब. आर इन्फिनिटी अल्फा स्क्वेअर झेडची पॉवर 4 अपॉन एन क्यूब 1 अपॉन जे प्लस हाफ, 1 अपॉन जे प्लस हाफ मायनस 3 अपॉन 4n, मायनस 3 अपॉन 4n, ज्यामध्ये एन काय आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आर इन्फिनिटी काय आहे, अल्फा काय आहे, अल्फा आहे फाईन स्ट्रक्चर कॉन्स्टंट. यामध्ये अल्फा काय आहे, फाईन स्ट्रक्चर कॉन्स्टंट. अल्फा काय, फाईन स्ट्रक्चर कॉन्स्टंट. हा जनरल फॉर्म्युल्यामध्ये झेड इन्व्हॉल्व झालाय. सो हा कुठल्याही ॲटमसाठी ॲप्लिकेबल आहे, बट कुठल्या, फक्त हायड्रोजन लाईक म्हणजे वन इलेक्ट्रॉन सिस्टीमवाल्या कुठल्याही ॲटमसाठी हा काय फॉर्म्युला टर्म शिफ्टचा ॲप्लिकेबल आहे. हायड्रोजन ॲटमसाठी एक स्पेसिफिक फॉर्म्युला आहे, त्यामध्येच मॉडिफिकेशन आहे. मॉडिफिकेशन म्हणजे फॉर हायड्रोजन ॲटममध्ये झेडची व्हॅल्यू 1 असते आणि आर इन्फिनिटी इंटू अल्फा स्क्वेअर याची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आणि ती आहे बघा 5.84 सेंटीमीटर इनवर्स. 5.84 सेंटीमीटर इनवर्स. मग यावरनं तुम्हाला टर्म शिफ्ट मिळेल हायड्रोजन ॲटमसाठी मायनस डेल्टा टी इज इक्वल टू 5.84 अपॉन
एन क्यूब इंटू 1/j प्लस हाफ मायनस 3/4n, याचं युनिट आहे सेंटीमीटर इनवर्स. सेंटीमीटर इनवर्स. तर हायड्रोजन ॲटमसाठी तुम्ही हा स्टँडर्ड रिझल्ट लक्षात ठेवू शकता. म्हणजे सेटमध्ये यावर क्वेश्चन तर विचारत नाहीत, बट बाकी कॉम्पिटिशन एक्झाम्स जे आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जसं नीट झाली, गेट झाल्या, त्या बाकी एक्झाम्समध्ये यावर क्वेश्चन्स विचारू शकता. ओके. आता आपण येऊया आपल्या मेन टॉपिककडे. कुठला मेन टॉपिक? वाटलं त्या फॉर्म्युलावर बेस आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पलवरून तुमची आयडिया क्लिअर होईल. एक्झाम्पल काय आहे? एक्झाम्पल आहे की n इज इक्वल टू 2 स्टेट आहे. n इज इक्वल टू 2 स्टेटमध्ये एलचे व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या आहेत? 0 आणि 1 दोन व्हॅल्यूज पॉसिबल आहे, आणि एसचे व्हॅल्यू हाफ आहे. एलची व्हॅल्यू 0 आणि एसची व्हॅल्यू हाफ जर घेतली, एल इज इक्वल टू 0 आणि एस इज इक्वल टू हाफ जर घेतली, तर तुम्हाला जेची व्हॅल्यू काय मिळते? हाफ मिळते. जेची व्हॅल्यू हाफ मिळते. तर आपण काय करू? सिम्पली या कॉम्बिनेशनसाठी n2 L0 S हाफ आणि जे हाफ या व्हॅल्यूसाठी काय करू? आपण डेल्टा टी टर्म शिफ्टची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. तर बघा तुम्हाला काय मिळेल? डेल्टा टी टर्म शिफ्ट इज इक्वल टू 5.84 अपॉन n किती आहे? 2, म्हणजे 2 क्यूब 1 अपॉन जे किती आहे? हाफ प्लस हाफ. 1 अपॉन जे किती आहे? हाफ, आणि जे प्लस हाफ फॉर्म्युल्यामध्ये, म्हणजे जेची व्हॅल्यू हाफमध्ये परत हाफ मायनस 3/4 इंटू एनची व्हॅल्यू 2, 3/4 इंटू 2 युनिट सेंटीमीटर इनवर्स. मग याला सॉल्व्ह करायचे. 5.84/2 क्यूब म्हणजे 8. 1 अपॉन हाफ प्लस हाफ 1 म्हणजे 1 मायनस 3/8 सेंटीमीटर इनवर्स. 3/8 सेंटीमीटर इनवर्स. याला जर का तुम्ही सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर काय मिळतो तुम्हाला? 5.84/8 इंटू 8 मायनस 3 म्हणजे 5/8 सेंटीमीटर इनवर्स. मग याला जर का तुम्ही सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर मिळतो तुम्हाला 0.456 सेंटीमीटर इनवर्स. ही काय मिळाली? हायड्रोजन ॲटममध्ये n इज इक्वल टू 2, L इज इक्वल टू 0, S इज इक्वल टू हाफ आणि J इज इक्वल टू हाफ हे क्वांटम नंबर असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवलमधली टर्मशिफ्टची व्हॅल्यू. अशा डिफरंट n, L, S, J आणि च्या कॉम्बिनेशनसाठी तुम्हाला टर्मशिफ्टची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा असं विचारू शकता. मग आता येऊ आपण कुठे? फाईन स्ट्रक्चरकडे. की हायड्रोजन ॲटममध्ये n इज इक्वल टू 3 टू n इज इक्वल टू 2 या लेवलवर जे काही ट्रान्झिशन होते ते ट्रान्झिशन 5 कंपोनंटमध्ये कसं डिस्ट्रीब्युट होते. सो यासाठी आपण काय करू? सगळ्यात पहिले n इज इक्वल टू 3 आणि n इज इक्वल टू 2 लेवलच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म काढू. काय काढू? टर्म शिफ्ट. काय काढू? स्पेक्ट्रल टर्म कॅल्क्युलेट करू. स्पेक्ट्रल टर्म कॅल्क्युलेट केल्यानंतर स्पेक्ट्रल डिफरन्स स्पेक्ट्रल टर्मला काय करायचं? अरेंज करायचं. डिफरंट स्पेक्ट्रल टर्मला अरेंज करायचं आहे आणि दोन स्पेक्ट्रल टर्म्समध्ये काय करायचं आहे? ट्रान्झिशन घ्यायचं आहे. त्या ट्रान्झिशनसाठी काय करायचं आहे? सिलेक्शन रूलचा यूज करायचा आहे. कशाचा यूज करायचा आहे? सिलेक्शन रूल. म्हणजे एक सिलेक्शन रूल लिहून घ्यायचा आहे. सिलेक्शन रूल काय आहे? तर सिलेक्शन रूल काय आहे? सपोज करायची ही एक स्पेक्ट्रल टर्मच्या करस्पॉन्डिंग म्हणजे n, L, S आणि J व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग एक लेवल आहे, आणि ही दुसरी n, L, S आणि J व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग लेवल आहे. जेव्हा ह्या वरच्या स्पेक्ट्रल टर्मवरून खालच्या स्पेक्ट्रलवर मग ट्रान्झिशन होते, तर हे ट्रान्झिशन पॉसिबल आहे की नाही हे ठरवायचं काम कोण करतं? तर हे सिलेक्शन रूल करतात. ते ठरवायचं काम कोण करतं? तर ते सिलेक्शन रूल. मग हे सिलेक्शन रूल काय सांगतात? तर अप्पर एनर्जी लेवल किंवा एक अप्पर स्पेक्ट्रल टर्म ज्यामध्ये n, L, S, J च्या व्हॅल्यू वेगळे आहे, खालची लेवल ज्यामध्ये n, L, S च्या व्हॅल्यू वेगळे आहे, या दोन्हीमध्ये ट्रान्झिशन केव्हा पॉसिबल आहे? तर हे ट्रान्झिशन तेव्हाच पॉसिबल आहे जर या लेवलमध्ये असणाऱ्या जेची आणि या लेवलमध्ये असणाऱ्या जेच्या व्हॅल्यूजमधला डिफरन्स, हा डिफरन्सची व्हॅल्यू एक 0 असेल, म्हणजे दोन्ही स्टेटमध्ये जेची व्हॅल्यू सेम असेल, किंवा दोन्हीमधला डिफरन्स प्लस मायनस 1 असेल. म्हणजे इथे 1 असेल तिथे 0, इथे 0 असेल तर इथे 1, किंवा इथे 1, 1 इथपर्यंत ट्रान्झिशन जर का होत असेल तर ते ट्रान्झिशन पॉसिबल आहे अकॉर्डिंग टू सिलेक्शन रूल ऑफ डेल्टा जे. हा झाला डेल्टा जेचा सिलेक्शन रूल. सिमिलर सिलेक्शन रूल आहे डेल्टा एलचा. तो डेल्टा एलचा सिलेक्शन रूल काय सांगतो?
की जर या स्टेटमध्ये आणि या स्टेटमध्ये असणाऱ्या एलच्या व्हॅल्यूजमध्ये डिफरन्स जर 1चा असेल तर फक्त तेच ट्रान्झिशन काय आहे तर स्पेक्ट्रल टर्मचे ट्रान्झिशन पॉसिबल आहे. यामध्ये नोट करायचं आहे की डेल्टा एल इज इक्वल टू 0 हे ट्रान्झिशन पॉसिबल नाही आहे. म्हणजे इथे एलची व्हॅल्यू 1 इथे एलची व्हॅल्यू 1 तर अप्पर लेवलवरून लोअर लेवलवर ट्रान्झिशन पॉसिबल नाही आहे अकॉर्डिंग टू सिलेक्शन रूल ऑफ एल. अकॉर्डिंग टू सिलेक्शन रूल ऑफ एल. आणि एनचा सिलेक्शन रूल काय असतो एनची व्हॅल्यू सेम एनच्या व्हॅल्यूजमध्ये ट्रान्झिशन होऊ शकतं किंवा डिफरंट एनच्या व्हॅल्यूजमध्ये सुद्धा ट्रान्झिशन होऊ शकतं. सेम एन किंवा डिफरंट एनच्या व्हॅल्यूजमध्ये सुद्धा ट्रान्झिशन होऊ शकतं. हा आहे सिलेक्शन रूल एन एल आणि एसचा एन एल आणि जेचा. तर हे 3 सिलेक्शन रूल तुम्ही केअरफुली लक्षात ठेवायचे आहे. कधी कधी एक्झाममध्ये ट्रान्झिशन विचारू शकतात तुम्हाला कधी कधी सिलेक्शन रूल डायरेक्टली विचारतात. ओके सेटच्या 1-2 एक्झाममध्ये सिलेक्शन रूल हे डायरेक्टली सुद्धा विचारलेले आहेत. आता येऊया आपण याकडे कशाकडे एन इज इक्वल टू 3 लेवलच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म काढू. एन इज इक्वल टू 3च्या करस्पॉन्डिंग एलच्या कुठल्या कुठल्या व्हॅल्यू पॉसिबल आहे 1 0 1 1 आणि 2 आणि स्पिनची व्हॅल्यू तर हाफ आहेच आहे. मग आता एल आणि एसच्या आपण डिफरंट कॉम्बिनेशन घेऊ. एन आणि एलची डिफरंट कॉम्बिनेशन. पहिले एलची व्हॅल्यू 0 एसची व्हॅल्यू हाफ एल 0 एस हाफच्या करस्पॉन्डिंग जेची व्हॅल्यू असेल सिम्पली हाफ. मग नंतर दुसरं कॉम्बिनेशन आहे 1 आणि हाफचं 1 आणि हाफच्या करस्पॉन्डिंग जेच्या व्हॅल्यूज मिळणार तुम्हाला हाफ आणि 3/2. तिसरं कॉम्बिनेशन आहे 2 आणि हाफचं 2 आणि हाफच्या करस्पॉन्डिंग जेच्या व्हॅल्यू मिळणार तुम्हाला 3/2 आणि 5/2 3/2 आणि 5/2. आता हे कसे कॅल्क्युलेट केल्या तर जेची व्हॅल्यू असते एल मायनस एस टू एल प्लस एस. हे प्रत्येक वेळेस मी सांगितलं नाही का कारण की तुम्ही हे अंडरस्टँड करणे एवढी मॅच्युअर आहात. ओके मग एनची व्हॅल्यू 3 एसची व्हॅल्यू हाफ जेची व्हॅल्यू हाफच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म काय मिळेल तुम्हाला 3 2 एस हाफ 3 2 एस हाफ. इथं जेच्या 2 व्हॅल्यूज आहेत म्हणून इथे काय मिळणार 3 2p हाफ आणि 3 2p 3/2 3 2p 3/2. इथे काय मिळणार 3 2d हाफ SPD आणि 3 2d हाफ नाही मिळणार इथे 3/2 आणि 2d 5/2. इथे म्हणजे 1 2 3 4 5 किती स्पेक्ट्रल टर्म मिळाल्या तुम्हाला टोटल 5. एन इज इक्वल टू 3 लेवलच्या करस्पॉन्डिंग किती स्पेक्ट्रल टर्म मिळाल्या 5. एन इज इक्वल टू 3 लेवलच्या करस्पॉन्डिंग 5 स्पेक्ट्रल टर्म मिळाल्या. ओके आता कडू आपण एन इज इक्वल टू 2च्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म. एन इज इक्वल टू 2च्या करस्पॉन्डिंग एलच्या व्हॅल्यूज असणार 0 आणि एलची व्हॅल्यू असणार 0 आणि हाफ नाही सॉरी एलची व्हॅल्यू असणार 0 आणि 1. सिम्पली हाफ कशाची व्हॅल्यू असणार तर हाफ व्हॅल्यू असणार स्पिनची. मग एल आणि एसचे 2 कॉम्बिनेशन एक 1 हाफच्या करस्पॉन्डिंग जेची व्हॅल्यू काय असणार हाफ असणार आणि स्पेक्ट्रल टर्म काय मिळणार तुम्हाला तर 2 एस हाफ आणि एक 1 हाफच्या करस्पॉन्डिंग जेच्या व्हॅल्यूज किती मिळणार 2 एक मिळणार हाफ आणि दुसरी मिळणार 3/2. याच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म 2p हाफ आणि 2p 3/2. एन इज इक्वल टू 2च्या करस्पॉन्डिंग 3 स्पेक्ट्रल टर्म आणि एन इज इक्वल टू 3च्या करस्पॉन्डिंग 5 स्पेक्ट्रल टर्म आपल्याला मिळाल्या. त्या स्पेक्ट्रल टर्मला करू आपण अरेंज. स्पेक्ट्रल टर्मला करू अरेंज. सपोज करायचं ही आहे तुमची लाईन एन इज इक्वल टू 2च्या करस्पॉन्डिंग आणि ही आहे लाईन करस्पॉन्डिंग टू एन इज इक्वल टू 3. मग हायड्रोजन ॲटममध्ये किंवा बोर्स मॉडेलनुसार फक्त हे एक सिंगल ट्रान्झिशन पॉसिबल होतं. अकॉर्डिंग टू बोर्स मॉडेल सिंगल ट्रान्झिशन पॉसिबल होतं. बट एन इज इक्वल टू 2 लेवल कितीच्यामध्ये ब्रेक झाली तर जेच्या किती व्हॅल्यूज त्यामध्ये हाफ आणि 2. ही लेवल तुमची स्प्लिट झाली 2 स्पेक्ट्रल टर्ममध्ये. पहिली स्पेक्ट्रल टर्म आहे आणि दुसरी स्पेक्ट्रल टर्मची लाईन आहे. बघा याच्या करस्पॉन्डिंग आहे तुमची 2s हाफ इथे आहे 2s हाफ इथे आहे 2p 3/2 आणि इथे आहे 2p हाफ. म्हणजे जे इज इक्वल टू हाफ लेवलच्या करस्पॉन्डिंग ज्या स्पेक्ट्रल टर्म्स आहेत त्या लोअर लेवलला लिहिल्या आणि जे इज इक्वल टू ज्याच्या हायर व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म अप्पर लेवलला लिहिल्या. इथे परत 3 याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होईल. ॲक्च्युअलमध्ये यामध्ये ह्या सर्व ज्या आहेत ह्या काय होतं लोअर साईडला शिफ्ट होतात. बट इथे फक्त आपल्याला ट्रान्झिशन दाखवायचे. सो मी काय केलं इथे थोडं लहान काढते म्हणजे जेणेकरून आपले सगळेचे सगळे ट्रान्झिशन बसले पाहिजे. ओके
इथून काय करू, याला आपण 3 यामध्ये डिस्ट्रीब्युटेड दाखवू. आता ॲक्च्युअलमध्ये जसं मी याचं स्प्लिटिंग करतोय तशी स्प्लिटिंग झालेली आहे का, याच्यापेक्षा स्प्लिटिंग वेगळी असू शकते, बट इथे फक्त आपण ट्रान्झिशन दाखवू की 5 कंपोनंटमध्ये कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट होते, म्हणून तुम्ही स्प्लिटिंग अशाच पद्धतीने असेल असं गरजेचं नाही. इथे जे इज इक्वल टू हाफच्या करस्पॉन्डिंग कुठल्या स्पेक्ट्रल टर्म आहे, एक आहे 3 2s हाफ, दुसरी आहे 3 2p हाफ, 3 2p हाफ. इथे आहे 3 2p 3/2, 3 2d 3/2, आणि याच्या करस्पॉन्डिंग आहे स्पेक्ट्रल टर्म 3 2d 5/2, 3 2d 5/2. ओके. मग आता इथून एक लाईन ही मिळणार, याला म्हणायचं आहे पहिली स्पेक्ट्रल लाईन, एक लाईन मिळणार. अच्छा, एक मिनिट थांबा. सेकंड लाईनवरून येस, हे एक ट्रान्झिशन मिळणार तुम्हाला. परत या लेवलवरून ह्या लेवलवर एक ट्रान्झिशन मिळणार, ह्या लेवलवरून ह्या लेवलवर एक ट्रान्झिशन मिळणार, आणि ह्या लेवलवरून ह्या लेवलवर एक ट्रान्झिशन मिळणार. हे 1, हे 2, हे आहे 3, हे आहे 4, आणि हे आहे 5. मला प्रत्येक ट्रान्झिशन कुठून कुठल्या स्पेक्ट्रल टर्ममध्ये झाले ते ट्रान्झिशन लिहा. पहिलं जे ट्रान्झिशन आहे ते अप्पर लेवलच्या 3 2d 5/2 लेवलवरून लोअर लेवलच्या 2p 3/2 लेवलवर झालेलं आहे, ते पहिलं ट्रान्झिशन. दुसरं ट्रान्झिशन जे आहे ते दुसरं ट्रान्झिशन झालं आहे बघा, की 3 2p 3 2p 3/2 3 2p 3/2 लेवलवरून 2s हाफ लेवलवर 3 2s हाफ लेवलवर सेकंड ट्रान्झिशन. त्यानंतर थर्ड ट्रान्झिशन जे आहे थर्ड लेवल, थर्ड लेवलचं ट्रान्झिशन आहे 3 2s हाफ लेवल 2s हाफ या स्पेक्ट्रल टर्मवरून 2p 3/2 लेवलवर. चौथं जे ट्रान्झिशन आहे ते चौथं ट्रान्झिशन आहे 3 2d 3/2 या स्पेक्ट्रल टर्मवरून तर 2p 3/2 लेवलवर. आणि पाचवं जे ट्रान्झिशन आहे ते पाचवं ट्रान्झिशन आहे अप्पर लेवलची 3 2p हाफ स्पेक्ट्रल टर्मवरून लोअर लेवलच्या 2s हाफ लेवलवर. आता तुम्ही सेल्फ हे जे सिलेक्शन रूल आहे ते प्रत्येक ट्रान्झिशनसाठी व्हेरीफाय करून बघायचे आहे की डेल्टा जीची व्हॅल्यू 0 आणि +-1 ही सॅटिस्फाय होते का, आणि डेल्टा एलची व्हॅल्यू +-1 ही सॅटिस्फाईड होते का. बघा प्रत्येक ट्रान्झिशनसाठी हे दोन सिलेक्शन रूल सॅटिस्फाय होत असतील, ओके. मग अशा पद्धतीने काय होतं तर हायड्रोजन ॲटममध्ये n = 3 to n = 2 ह्या लेवलमधले जे काही ट्रान्झिशन आहे हे काय होतं तर 5 कंपोनंटमध्ये डिस्ट्रीब्युटेड होतं. ते कशामुळे तर प्रत्येक एका एनर्जी लेवलच्या करस्पॉन्डिंग ज्या काही NLSच्या व्हॅल्यूज आहेत, NLSच्या व्हॅल्यूजवरून जेची व्हॅल्यू क्रिएट होते आणि त्यावरून डिफरंट स्पेक्ट्रल टर्म आपल्याला अकोर होतात, आणि त्या डिफरंट स्पेक्ट्रल टर्ममध्ये काय होतं तर मग स्पेक्ट्रल ट्रान्झिशन होते, आणि त्यामुळे आपल्याला हायड्रोजन ॲटमचं फाईन स्ट्रक्चर ऑब्टेन होते. ओके. यामध्ये वाटलं तर आणखी काही नोट पॉईंट्स आहेत, ते नोट पॉईंट लिहून घ्या. नोट पॉईंट काय आहे तर पहिला नोट पॉईंट आहे, पहिला पॉईंट तो म्हणजे काय, द लोअरिंग इन द एनर्जी लेवल किंवा द स्प्लिटिंग इन द एनर्जी लेवल, द splitting in the energy level is due to spin orbit coupling. Lower J values
shifted lower and higher J values shifted upward. Higher J value shifted upward. The spectral term transition gives the spectral wavelength. Gives the spectral wave. स्पेक्ट्रल वेव्ह. ओके, या समोरचा जो पोर्शन आहे ज्यामध्ये आपण एलएस कपलिंग, हायड्रोजन ॲटममध्ये एका ऑर्बिटमध्ये असणारे इलेक्ट्रॉनचे एलएस कपलिंग, एलएस कपलिंगमध्ये दोन आहेत, त्यामध्ये एक इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन, नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन. नॉर्मली त्यावर बेस क्वेश्चन राहतात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एलएस कपलिंग डिस्कस करू, 2 इलेक्ट्रॉनसाठी, 3 इलेक्ट्रॉनसाठी, 4 इलेक्ट्रॉनसाठी. त्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये जे कपलिंग, एलएस कपलिंग, जे कपलिंग झाल्यानंतर आपला ॲटॉमिक फिजिक्समध्ये मग एक राहतो झिमन इफेक्टचा फिनॉमिनॉन. झिमन इफेक्टमध्ये परत 2 ॲनोमलस आणि नॉर्मल असे 2 झिमन इफेक्ट्स आहेत. 2 झिमन इफेक्ट, त्यानंतर एक झिमन इफेक्टमध्ये काही क्वेश्चन डिस्कस करू आणि त्यानंतर राहिला जो पोर्शन त्यामध्ये क्वेश्चन बॅक इफेक्ट. ओके, इथपर्यंतचा पोर्शन आपण ॲटॉमिक फिजिक्समध्ये डिस्कस करणार आहोत. त्यानंतर उरलेला जो पोर्शन आहे त्यामध्ये मॉलिक्युलर फिजिक्स. मॉलिक्युलर फिजिक्समध्ये 4 स्पेक्ट्रा आहेत. एक आहेत रोटेशनल, व्हायब्रेशनल, रमन रोटेशनल, रमन व्हायब्रेशनल आणि एक तुमचं पिक्युअर ब्रांचेस. एवढ्या पोर्शनवर तुमच्या ॲटॉमिक फिजिक्सचे 10 क्वेश्चन्स सेटमध्ये येतात. ओके, भेटूया लवकरच नेक्स्ट लेक्चरमध्ये, ज्यामध्ये बघू आपण एलएस कपलिंग.